हॅलो 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 हॅलो. नमस्कार नमस्कार. मी सुनंदन लेले. तुम्हाला माहिती आहे मला थोडंसं क्रिकेट पण आवडतं. आणि याच्यात मी गमतीने नेहमी एक वाक्य सारखं म्हणत असतो की आमच्या लोकांचा, क्रिकेट वेड्या लोकांचा ब्लड ग्रुप थोडासा वेगळा आहे. लोकांना वाटतं ब्लड ग्रुप ए, ओ आणि बी मध्येच असतो, परंतु त्याच्यामध्ये एक लोक सी प्लस ब्लड ग्रुप विसरतात, तो म्हणजे क्रिकेट प्लस. आणि हे क्रिकेट प्लस ब्लड ग्रुपचे लोक जगभर पसरलेले आहेत. कुठं कुठं मला भेटतात, काय काय त्यांची एक एक धमाल असते, तुम्हाला सांगून पटणार नाही. म्हणून आज एका मित्राला माझ्यासोबत घेऊन आलेलो आहे. त्याचं नाव आहे मिलिंद गावडे. मिलिंद गावडे हा माझा असा मित्र आहे की अगदी मी कोथरूडला पुण्यात राहतो, म्हणजे अगदी शेजारी राहतो, एकदम जवळ राहतो, ऍडलेडला ऑस्ट्रेलियामध्ये. मिलिंद. हॅलो. कसा आहेस मित्रा? बस फर्स्ट क्लास. त्याला आवडणार नाही, पण जरा दोन गोष्टी मिलिंद बद्दल मला सांगणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे माझे बरेचसे मित्र हे शिकले सवरलेले नाहीत असा लोकांचा गैरसमज आहे. हा माझा मित्र चांगला शिकला सवरलेला आहे, मस्तपैकी इंजिनियर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन मिलिंद आता किती वर्ष झाली, किती वर्ष काम करतोय? क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर माझी दुसरी इनिंग्ज आहे ही सुनंदन ऑस्ट्रेलियामध्ये. मी 94 to 96 स्टुडंट होतो आणि आता 2001 सालापासून 2000 आहे इकडे, म्हणजे 19 वर्ष झाली. हे म्हणजे क्रिकेट सारखं आहे मिलिंद, की अंडर-19 इंडिया टीम मधनं मेन टीम मध्ये आलास. करेक्ट. परंतु ही मिलिंदची ओळख पुरेशी नाहीये. अजून एक फार महत्वाची ओळख आहे, ते म्हणजे मिलिंद हा उत्तम क्रिकेट अंपायर आहे. ग्रेड 1 क्रिकेट अंपायर आहे. साऊथ ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनच्या लीग मध्ये तो रेग्युलर अंपायरिंग करतो आणि आता इतक्या लेवलला पोहोचलोय की अजून एक त्याची स्टेप वर गेली की तो शेफील्ड शील्डची मॅच करणार आहे. बरोबर आहे ना रे मित्रा? बरोबर आहे. आता होईल की नाही माहित नाही, पण येस युअर राईट. होणार होणार होणार, नक्की होणार. मिलिंद किंचित उजवीकडे सरक, तू डावीकडे गेलायस. हा बस बस. मिलिंदला आज मी पकडून एवढ्या करता घेऊन आलोय की क्रिकेटच्या बऱ्याच गमती जमती असतात, छोट्या छोट्या असतात, परंतु त्या इतक्या रंजक असतात की तुम्हाला काय सांगू. क्रिकेट म्हणजे खेळामध्ये बऱ्याचशा जणांना निकनेम असतं. जसे फेडररला फेडेक्स नाव आहे, जोकर नाव आहे जोकोविचला. क्रिकेटमध्ये तर धमाल कहाण्या आहेत आणि त्याचा हा मनुष्य अंपायरिंग बरोबर अभ्यास करत असतो आणि म्हणून मिलिंदला मी खास पकडून आणलेला आहे. आणि तुमचा अंदाज कदाचित जे बारकाईने या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करतात त्यांनाही कळलं असेल की आज मिलिंद कुठल्या प्लेयर्स विषयी बोलणार आहे हे त्याच्या टी शर्टच्या कलर कडे बघून तुम्हाला मान वी अवघड आर नाहीये गेस करायला. मान वी आर गोइंग टू टॉक अबाउट वेस्ट इंडिज, राईट? करेक्ट. ये मान. वेस्ट इंडिज म्हटलं की मिलिंद, मी खरंच सांगतो तुला, मी फेसबुक लाईव्ह केलं तेव्हा पहिला देश कुठला निवडला असेल तर वेस्ट इंडिज, कारण मला प्रचंड आवडतं. तिथले खेळाडू आवडतात, तिथलं वातावरण आवडतं, तिथले प्रेक्षक सुद्धा मला आवडतात, तिथले समुद्र किनारे तर फॅब्युलस आहेत. म्हणजे तू किती बॉन्डाई बीच आणि ऑस्ट्रेलियाचे कौतुक केलंस तरी मित्र नाही. जे वेस्ट शुअर. इंडिज, जे इज कॅरेबियन वेस्ट ते इंडिज. कॅरेबियन. त्यामुळे मी तुला आज मी तुला सांगणार नाही, लिस्ट सांगणार नाही, परंतु मी तुला काही बॉल टाकणार आहे आणि त्या बॉल मध्ये मला तुला चॅलेंज अशा करता द्यायचं आहे की निकनेमची जी मजा आहे ती मजा काय असते हे आज आपण आपल्या लोकांना जरा समजून सांगू. जरूर. याच्यात पहिलं नाव अर्थातच मला क्लाइव्ह लॉइडच घ्यायला लागेल, कारण मिलिंद क्लाइव्ह लॉइड असा मनुष्य आहे की ज्यांनी आपल्या टीमला साथीला घेऊन 80 नंतर 70 ते 80च्या दशकामध्ये धुमाकूळ घातला. जिंकले वगैरे म्हणू शकत नाही, कारण त्यांनी विजयाची जणू काही फटाक्यांची माळ लावली होती आणि एक एक खेळाडू जे त्याच्या अंडर तयार झाले आणि त्यांनी वेस्ट इंडिज क्रिकेटची सेवा केली आणि आपल्यासारख्या लोकांना आनंद दिला क्रिकेटचा, ही सगळीच धमाल आहे. त्यामुळे पहिला बॉल हा क्लाइव्ह लॉइडचा आहे. क्लाइव्ह लॉइड बद्दल आणि त्याच्या निकनेम बद्दल तुला काय माहिती? ओके, सो पूर्ण नाव क्लाइव्ह ह्युबर्ट लॉइड. हे पाठ नाही केलं बरं का, हे अगदी इकडे आहे. क्लाइव्ह ह्युबर्ट लॉइड, वी आर स्टार्टिंग विथ गयाना टुडे, राईट? क्लाइव्ह लॉइड हा गयानाचा होता. क्लाइव्ह लॉइड बद्दल जर साहित्यिक सांगायचं तर एक छोटस वाक्य पण अगदी परफेक्ट वाक्य आहे. ही केम, ही सॉ, ही कॉन्कर्ड. ऍब्सोल्युटली. आणि क्लाइव्ह लॉइडनी म्हणजे
क्रिकेटच्या जगतात सगळ्यात जास्त इन्फ्लुएन्शियल माणूस गेल्या 20 वर्षात जर कुणी काढला एक म्हणजे ओपिनियन पोल घेतला तर लॉईड मे बी नॉट फर्स्ट बट अमंग द टॉप 3 डेफिनेट येणार, राईट. आता क्लाइव्ह लॉईडचं अजून एक महत्वाचं म्हणजे कॅलिप्सो क्रिकेट जे आहे आपण म्हणतो वेस्ट इंडिजला, ऍक्च्युली क्लाइव्ह लॉईड सॉ इट व्हेरी डिफरंटली. क्लाइव्ह लॉईडनी कॅलिप्सो क्रिकेट हे एक इन्सल्टिंग टर्म असं बघितलं. फायर इन बॅबिलॉन म्हणून डॉक्युमेंटरी आहे, त्याच्यात त्यांनी सांगितलं की वी आर गुड क्रिकेटर्स. म्हणजे जेव्हा वेस्ट इंडिजला त्यांनी जेव्हा वर आणलं प्लेयर्सला तेव्हा ही सेड वी आर नॉट एंटरटेनर्स. ऑफकोर्स वी आर एंटरटेनर्स बट इट डझंट स्टॉप देअर. वी हॅव टू बी वर्ल्ड कॉन्करर्स. आणि म्हणून तो म्हटलं कॅलिप्सो क्रिकेट आपण नाव वापरू पण आपण एंटरटेनमेंट बरोबर जिंकलं पाहिजे. जस्ट अ क्विक थिंग अबाउट क्लाइव्ह लॉईड. आता क्लाइव्ह लॉईडचे निकनेम्स, तर क्लाइव्ह लॉईडला 3 निकनेम्स होती. पहिलं म्हणजे बिग सी, म्हणजे त्यात काय म्हणजे इट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट टू एक्सप्लेन. बिग सी म्हणजे बिग क्लाइव्ह, आणि क्लाइव्ह लॉईड म्हटलं की एक असा मोठा एक अगडबंब अशी हे होती त्याची पर्सनॅलिटी. त्याचं दुसरे निकनेम जे आहे दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग अँड इट वॉज व्हेरी सुटेबल वेन ही वॉज यंग. क्लाइव्ह लॉईडचं दुसरं निकनेम होतं सुपर कॅट. सुपर कॅट नाव का आलं तर क्लाइव्ह लॉईड हा कव्हर्स मध्ये अतिशय ब्रिलियंट आणि चपळ फिल्डर होता. म्हणजे जॉन्टी रोड्स वगैरेच्या तुलनेचा होता आणि कदाचित त्याच्यापेक्षाही चांगला असेल, कारण क्लाइव्ह लॉईडचा जो रीच होता, स्पॅन होता, तो फार जबरदस्त होता. आणि क्लाइव्ह लॉईड एकेकाळी चपळ होता. आपल्याला आता क्लाइव्ह लॉईड आठवतो म्हणजे तो हळूहळू असा पोक काढत चालत येणारा बॅट्समन, पण वेन ही स्टार्टेड इज क्रिकेट ही वॉज वन ऑफ द बेस्ट कव्हर फिल्डर्स, म्हणून त्याला एक सुपर कॅट हे पहिल्यांदा नाव पडलं. त्याच्यानंतर मात्र त्याला जे नाव पडलं विच काही खूप लोकांना माहिती नाहीये ते म्हणजे बिग बर्था. बिग बर्था काय तर बिग बर्था ही टर्म जी आहे ही गॉल्फ आणि बेसबॉल मधून आली. तर जो गॉल्फ मध्ये ड्रायव्हर असतो म्हणजे पहिला शॉट जो आपण घेतो ग्रीनवर जायला त्याला ड्रायव्हर म्हणतात आणि ड्रायव्हरचं निकनेम इज बिग बर्था. बेसबॉल मध्ये पण बिग बर्था बॅट्स वापरल्या जायच्या आणि क्लाइव्ह लॉईडनी पहिल्यांदा ही बिग बर्था ब्रँडची बॅट वापरली होती आणि त्या काळी ती सगळ्यात वजनदार बॅट होती. आणि तो नुसती वजनदार बॅट घेऊन जायचं नाही, तो म्हणजे बॉल म्हणजे फोडून काढायचा. इज टू स्मॅश इट नॉट प्ले इट, राईट. तर त्याच्यामुळे त्याला बिग बर्था नाव पडलं. आणि वन ऑफ द बेस्ट इनिंग्स क्लाइव्ह लॉईडची जी म्हणतात ती त्यांनी 1975 साली जो पहिला वर्ल्ड कप झाला प्रुडेन्शियल कप, फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाला वेस्ट इंडिजने हरवलं आणि त्याच्यात सगळ्यात मोठा शिल्पकार होता क्लाइव्ह लॉईड. कारण त्यांनी 85 बॉलमध्ये 102 रन कुठून काढल्या आणि समोर बॉलर काही साधे सुधे नव्हते, लिली थॉम्सन सारखे बॉलर होते आणि त्यांना त्यांनी अक्षरशः चोपून काढलं. आणि त्याच्यानंतर बिग बर्था हे नाव त्याला कायम त्याच्या निकनेम त्याच्याशी जुळून गेलं. क्या बात आहे. कारण हा जमाना मिलिंद तू कुठला सांगितलास बघ की आताच्या जमान्यामध्ये 85 बॉल मध्ये 110 वगैरे केलं तर रोहित शर्मा विराट कोहली वाटतं. 75च्या दशकामध्ये आणि त्यावेळेला वर्ल्ड कप पहिल्यांदा चालू होत असताना या माणसाने अशी कामगिरी केली, आयुष्यपत फॅन्टास्टिक. दुसरा बॉल हा मात्र मी खतरनाक टाकणार. ओके. कारण मिलिंद मायकेल होल्डिंग. ओके. सो आता आपण गयानाकडनं चाललो जमैकाकडे. आणि मायकेल होल्डिंग हा माझा तसा आवडता बॉलर, फास्ट बॉलर. आय वुडंट से ही वॉज द बेस्ट अमंग द वेस्ट इंडियन्स, पण मायकेल होल्डिंगचं एक वैशिष्ट्य होतं, एक लय होती, एक रिदम होता. बरेचसे कॉमेंटेटर माईक हेजमन किंवा इतर कॉमेंटेटर्स दे डिस्क्राइब्ड हिम ॲज रोल्स रॉयस ऑफ क्रिकेट. बिकॉज ही इज टू बी सो स्मूथ. पण रॉल्स रॉयस हे काय त्याचं निकनेम नव्हतं बरं का. त्याचं निकनेम इज विस्परिंग डेथ. करेक्ट. आणि अतिशय म्हणजे परफेक्ट असं निकनेम टाकलं, विस्परिंग डेथ. तर विस्परिंग डेथ का म्हणायचं तर आपल्याला माहिती आहे की मायकेल होल्डिंगची जी रनअप आणि बॉलिंग स्टाईल होती, ऍक्शन, दॅट इज कन्सिडर्ड वन ऑफ द बेस्ट एव्हर बॉलिंग ऍक्शन्स दॅट केम ऑन अर्थ इन क्रिकेट. बरोबर. आणि नुसती ऍक्शन नव्हती, त्याचा पेस होता आणि त्याची बॉलिंग इतकी छान असायची किंवा इट वॉज अ टेरिफाईंग बॉलिंग ऍट टाइम्स.
सबायना पार्क वगैरे मध्ये तर म्हणजे बॅट्समन म्हणायची की मी नॉन स्ट्रायकरलाच उभा राहतो, स्ट्राईक नकोच. आणि ही वॉज ब्रिलियंट ऍट दॅट. आणि त्या स्मूथ ऍक्शनमुळे, आणि एक दुसरं दुसरं त्याला दोन कारण आहेत अजून त्याला विस्परिंग डेथ का म्हणायचे म्हणून. आता अंपायरिंग म्हणून मी तुम्हाला माझ्या अनुभवावरनं सांगतो की आपण जेव्हा स्टम्प्सवर उभे असतो अंपायरिंग करताना, तेव्हा बॉलर जेव्हा मागून धावत येतो तेव्हा आपल्याला त्याच्या पायांचा एक आवाज येतो आणि हो. आपण क्रीजकडे लक्ष देतो, पॉपिंग क्रीजकडे, की नो बॉल नाही. तर बऱ्याचशा इंटरनॅशनल अंपायर्सने असं सांगितलंय की मायकल होल्डिंग जो धावत यायचा त्याचा आवाजच यायचा नाही, म्हणजे हा काय म्हणजे जणू काही जमिनीवर ग्लाइड करत यायचा असं वाटायचं. आणि त्याची म्हणजे अॅक्युरेसी एवढी चांगली होती की कधी कधी बॅट्समनला कळायचंच नाही की आपण आउट झालो. रवी शास्त्री आय थिंक मुंबईला झालं होतं, आय एम नॉट एक्झॅक्टली शुअर कुठे झालं, मुंबईलाच बहुतेक. रवी शास्त्रीला मायकल होल्डिंगनी बिहाइंड द लेग्स क्लीन बोल्ड केला. आणि क्लीन बोल्ड म्हणजे कसं झालं की बॉल इतका परफेक्ट होता, बॉल नुसती बेल घेऊन गेला, त्याचा आवाज देखील झाला नाही. आणि रवी ऑलमोस्ट टर्न टू टेक गार्ड फॉर द नेक्स्ट बॉल, आणि त्यांनी वर बघितलं की आजूबाजूचे प्लेयर्स सेलिब्रेट करतायत. त्याला काही कळेना काय झालं, आणि म्हणून त्यांनी सहज म्हणून वळून बघितलं तर बेल पडलेली, आणि त्याला लक्षात आलं की आपण क्लीन बोल्ड झालो, ही वॉकड आउट. बरोबर. तर म्हणजे टिंबर जे म्हणतात ते पण नाही, एकदम नुसतं बेल असा चाटून गेला बॉल आणि क्लीन बोल्ड. तर त्याच्यामुळे पण म्हणजे विस्परिंग डेथचा अर्थ जास्त प्रगल्भ होतो त्यांनी. आणि हे मी डिकी बर्ड जे एक महान अंपायर होऊन गेलेले आहेत, ऑफकोर्स. त्यांच्याशी मी इंग्लंडमध्ये बोलताना ही गोष्ट कन्फर्म केलेली होती. ते म्हणले मला प्रेशर यायचं. कशा अर्थाने प्रेशर यायचं की म्हणे तो कधी यायचा आणि कधी बॉल टाकून जायचा कळायचं नाही. फारच सुंदर, मस्त मस्त. फास्ट बॉलरच चालू आहे तर मला अजून एका माणसाची आठवण आल्या वाचून राहत नाही. तो पण माणूस जमैकाचाच आहे. त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड कपिल देवचं ब्रेक केलं, अर्थातच कोर्टनी वॉल्श. ओके. आता कर्टनी वॉल्शला 2 निकनेम्स होती. आणि कर्टनी वॉल्शचं पहिलं जे निकनेम आहे ते त्याचं टीमवर्क किती चांगलं होतं. आणि आता आपल्याला माहिती आहे की देर इज अ सेइंग इन इंग्लिश अबाउट इन क्रिकेट की फास्ट बॉलर्स हंट इन पेअर्स. हो हो. राईट. म्हणजे इट स्टार्टेड विथ लिली थॉम्सन, त्याच्यानंतर मग्रा ली, असे बरेच पेअर्स झाले. तसं वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग और द मोस्ट इफेक्टिव्ह पेअर्स इन वर्ल्ड क्रिकेट ऍट वन टाइम वॉज कर्टनी वॉल्श आणि कर्टली अँब्रोज. टू सी. द 2 C's. तर त्याच्यामुळे त्यांना 2 C's असं नाव ठेवलं होतं. म्हणजे कर्टली अँब्रोजना सर म्हणायचे काय काय लोक, बिकॉज ऑफ द नाईटहूड एज वेल. पण कर्टनी वॉल्श आणि कर्टली अँब्रोज यांची जी टीमवर्क होतं किंवा त्यांची जी जोडी होती इतकी इफेक्टिव्ह होती. अँब्रोज टूक 421 विकेट्स, कर्टनी वॉल्श टूक 476 विकेट्स. तर इतके म्हणजे दोघांनी मिळून म्हणजे जवळजवळ 900च्या वर विकेट्स बापरे बाप. एकदम इफेक्टिव्ह जोडी. त्यामुळे कर्टनी वॉल्सचं निकनेम होतं 2 C. त्याचं दुसरं निकनेम होतं ते जास्त मला वाटतं की अचूक आहे, ते म्हणजे ड्युरासेल. अरे बापरे. आता ड्युरासेल जे आहे आपल्याला माहिती आहे, ड्युरासेल बॅटरी आपण सगळे वापरतो. आता याच्यात 2 अर्थ आहेत सुनंदन. म्हणजे कधी कधी ना वेन यू थिंक अबाउट दीज थिंग्स, जो कोणी निकनेम देतो ना ही माणसं फार हुशार असावीत असं मला वाटतं. आता ड्युरासेल म्हणजे आपण कसं म्हणतो की वेस्ट इंडिज, इंग्लिशमध्ये आपण म्हणतो वेस्ट इंडिज हॅड अ बॅटरी ऑफ फास्ट बॉलर्स. म्हणजे ड्युरासेलचा तिकडे एक संदर्भ आहे तो बॅटरीचा. आणि दुसरं जर आपण पाहिलं ड्युरासेल बनी, ही कीप्स गोइंग ऑन अँड ऑन अँड ऑन. म्हणजे त्यांच्या ऍड मध्ये हा तर सेलिंग पॉइंट आहे त्यांचा की आमची हो, हो. बॅटरी संपतच नाही. हो हो हो. तसा कर्टनी वॉल्श होता. कर्टनी वॉल्श 121 टेस्ट मॅचेस खेळला आणि बऱ्याचशा त्याच्यात त्यांनी कॅप्टन पण होता तो वेस्ट इंडिजचा. म्हणजे एक खंबीर असा प्लेअर होता. ही वॉज अ मेन स्टे ऑफ वेस्ट इंडिज क्रिकेट ऍट वन टाइम. एकेकाळी वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर विथ द मॅक्झिमम नंबर ऑफ विकेट्स वॉज कर्टनी वॉल्श. म्हणून 2 C आणि ड्युरासेल. क्या बात आहे, क्या बात आहे. आता जरा फास्ट बॉलर कडनं मला स्पिनर कडे, वेस्ट इंडिज म्हटल्यानंतर स्पिनर, नामांकित स्पिनर खूप कमी झाले, पण त्याच्यातलं Correct. एका माणसाचं नाव मिलिंद आपण कधीच विसरू शकत नाही. ते म्हणजे इतकी सुंदर ऍक्शन असलेली लूपिंग बॉल टाकणारे लान्स गिब्स.
ओके, लान्स गिब्स आता म्हणजे तुम्ही जेव्हा सांगता सुनंदन की स्पिनर हा वेस्ट इंडिजचे फार स्पिनर झालेले, हे कसं असतं माहितीये, आपल्या भारतामध्ये असतं की घरातली सगळी मंडळी डॉक्टर असतात आणि एखादा मुलगा म्हणतो नाही मी सीए होऊन दाखवतो, मी सीए करणार, आणि तो एकदम सीए होतो आणि त्याच्या फील्डमध्ये चमकतो देखील. तर तसं थोडक्यात जर ते उदाहरण मी अॅनॉलॉजी दिली तर लान्स गिब्स. आता लान्स गिब्स ऑल्सो फ्रॉम गयाना. येस येस. आता एक गोष्ट बऱ्याच मंडळींना माहित नसेल की लान्स गिब्स आणि क्लाइव्ह लॉइड हे मावस भाऊ आहेत. म्हणजे त्यांच्या देअर मदर्स वेअर सिस्टर्स, त्यांच्या आई ज्या होत्या त्या दोघी बहिणी होत्या. आता लान्स गिब्स अतिशय सुंदर लूपिंग बॉलिंग टाकायचे आणि वन ऑफ द बिगेस्ट स्पिनिंग नेम्स फ्रॉम द कॅरिबियन. म्हणजे दुसरं जर नाव आता मी जर आठवायचा प्रयत्न केला तर मे बी सॉनी रमाधीन, आणि इफ आफ्टर रमाधीन मे बी कार्ल हुपर हु वॉज अ ऑलराऊंडर. तर लान्स गिब्स ची शरीर यष्टी जी होती ही थोडी विचित्र होती. म्हणजे विचित्र म्हणजे एक देर वर सम युनिक फीचर्स टू दॅट. लान्स गिब्सचे जे हात होते ते खूप लांब होते आणि बोट जी होती ती सर्जन सारखी लांब होती बोट पण, म्हणजे लॉंग फिंगर्स आणि ह्यूज आर्म्स, आणि लूप टाकायची, आणि ऍक्शन जी होती ही वॉज फुल ऑफ एनर्जी. म्हणजे ऍक्शन एकदम अशी तडतडी ऍक्शन होती. आपलं आपण जेव्हा, आणि राईट आर्म ऑर्थोडॉक्स, राईट आर्म ऑफ स्पिन टाकायचे लान्स गिब्स. त्याच्या उलट आपले बेदी जे होते ते लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स, व्हेरी ग्रेसफुल ऍक्शन. गिब्स वॉज ऑल्सो व्हेरी ग्रेसफुल पण व्हेरी एनर्जेटिक. तर हिज निकनेम, व्हेरी इंटरेस्टिंग निकनेम, वॉज इलेक्ट्रिफाईड टॅरंट्युला. आता याचं थोडं एक्सप्लेनेशन सांगतो. टॅरंट्युला नावाचा एक स्पायडर असतो, खूप मोठा स्पायडर असतो, आणि तो स्पायडर किंवा कोळी जो असतो त्याची जी मेन बॉडी असते ती छोटी असते आणि त्याचे जे आर्म्स असतात त्याचे लांब असतात, आणि तो एकदम असा तुरू धावतो. एकदम हार्मलेस स्पायडर असतो पण तो दिसायला थोडासा डेंजरस किंवा अकराळ विक्राळ वाटतो. आणि तो जो तडतडत जातो, आणि म्हणजे छोटा बॉडी आणि मोठे त्याचे जे हे असतात आर्म्स, तर कुणीतरी खूप विचार करून लान्स गिब्सला इलेक्ट्रिफाईड टॅरंट्युला असं नाव ठेवलं. म्हणजे तडतडीत ऍक्शन, मोठे लांब आणि बोट, आणि ते स्पायडर बरोबर कम्पेअर केलं. फार विचित्र पण वेगळं एक असं निकनेम. थोडासा उजव्या बाजूला सर. ओके, हा, तू तंद्रीत तिकडे जातोय. ओके ओके. अजून एक फास्ट बॉलर की ज्यांनी परत वर्ल्ड कप गाजवला, त्या सगळ्या त्या पेस बॅटरी मधली ती सर्वात मोठी बॅटरी होती, फक्त त्या मानाने उंची थोडी कमी होती, काटकुळा देह होता, नाही का असं तुला वाटतं जोएल गार्नरच्या बाबतीत? काटकुळा होता पण सगळ्यात मोठा होता रे उंचीने. जोएल गार्नरला ऍज यू सेड पहिलं नाव घेतल्या आठवत, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे धिप्पाड हा शब्द थोडासा कमीच पडेल अशी उंची. अरे बापरे, अरे बापरे. तर जोएल गार्नर माझ्या मते 6 फूट 8 इंच हाईट होती. करेक्ट करेक्ट. म्हणजे ऑलमोस्ट 7 फूट. हो हो हो. तर आय थिंक एकदा सुनील गावस्कर यांनी सांगितलं होतं की जोएल गार्नरचा जो बॉल येतो तो पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या मधून येतो असं वाटतं, त्या उंचीवरून येतो असं वाटतं. साईड स्क्रीनच्या वर कधी कधी म्हणजे तो असं मान वर करून बॉलची सीम बघायला लागते. दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आमच्या ऍडलेड ओव्हलला ज्या लोकांनी जोएल गार्नरला पाहिलंय ते म्हणतात की ऍडलेड ओव्हलचं जे साईड स्क्रीन होतं दॅट वॉज युजलेस. कारण जोएल गार्नरनी हात वर केला बॉलिंग टाकायला की तो साईड स्क्रीनच्या वर जायचा. त्यामुळे साईड स्क्रीनचा उपयोग का असतो की बॉल हातात दिसावा बॅट्समनला, बॉलचा साईड जाऊ नये. जोएल गार्नरचा जो हात होता तो बॉलिंग टाकताना साईड स्क्रीनच्या वर जायचा. तर या सगळ्यामुळे जोएल गार्नरला नाव पडलं बिग बर्ड. आणि व्हेरी सेल्फ एक्सप्लेनेटरी. ही वॉज बिग अँड ही वॉज लाईक अ बर्ड वेन ही केम टू बोल. त्यामुळे जोएल गार्नर वॉज कॉल्ड बिग बर्ड आणि वन ऑफ द बिगेस्ट बॉईज ऑफ क्रिकेटर. त्यांच्या एवढं आय डोंट थिंक मी कधी पाहिलंय कोणाला मोठं. तुम्ही जास्त क्रिकेट पाहिलं, मे बी एखादा तुम्हाला आठवेल, ब्रूस रीड कदाचित आठवेल. मिलिंद, त्याची तुला गंमत सांगतो की वर्ल्ड कपच्या दरम्यान ते वेस्ट इंडिज क्रिकेट बरोबर इन्व्हॉल्व्ह होते आणि त्यामुळे त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी मी खूप मागे लागलो. शेवटी त्यांनी मला एकदा वेळ दिली. त्यावेळेला इंटरव्ह्यू जेव्हा मी घेतला
तेव्हा ऍब्सोल्युटली उभा इंटरव्ह्यू घेतला, डोळ्याला डोळे भिडवून, आणि ते दरवेळेला हसत होते. मला उत्तर देत होते पण मधनच हो 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 करून असे हसत होते. आणि त्याच्यानंतर मी फिल्डिंग अशी लावलेली होती की माझ्या कॅमेरा पर्सननी इंटरव्ह्यू संपल्यानंतर कॅमेरा झूम आउट केला, तेव्हा मी 2 फुटी स्टुलावरती उभा होतो, 2 फुटी स्टुलावरती. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला स्टुलावरनं लहान मुलाला खाली उतरवतात तसं खाली उतरवलेलं होतं. आय कॅन इमॅजिन. कमाल माणूस. अजून एक माझा, म्हणजे आता अशक्त कॅटेगरीतल्या लोकांबद्दलच आपलं बोलणं चाललंय, तर माझा अजून एक असाच म्हणजे एकदम कृशदेहाचा मित्र आहे रे, जमैकाचाच आहे, ख्रिस गेल. त्याच्याबद्दल काय सांगशील? क्रिस गेल. आता क्रिस गेलची थोडीशी बातच न्यारी आहे. आता इंटरेस्टिंग म्हणजे आपण आतापर्यंत जे बोलत होतो ते 70 साल 80च्या दशकातल्या खेळाडूंबद्दल बोलत होतो. क्रिस गेल हा त्यातल्या त्यात मॉडर्न इराचा वेस्ट इंडिजचा प्लेअर. आणि कदाचित आता एवढ्या बोलण्यानंतर आपण आत्ताशी एखाद्या वेस्ट इंडिजच्या मॉडर्न प्लेअर बद्दल बोलतोय, ते थोडंसं वेस्ट इंडिज क्रिकेट बद्दल पण थोडंसं आपल्याला सांगून जातं, नाही का? म्हणजे एकेकाळची जी कीर्ती वगैरे होती, थोडीशी त्यांची पूर्वीची कीर्ती फारच मोठी आहे. आणि आता म्हणजे दुर्दैवाने त्यांना तेवढं म्हणजे जमत नाहीये. आणि माझी फार इच्छा आहे सुनंदन की वेस्ट इंडिज क्रिकेट परत तसं व्हावं, ते एंटरटेनिंग क्रिकेट बघायला. गरज आहे त्याला, गरज आहे क्रिकेटला. तर क्रिस गेल कडे जेव्हा आपण बोलूया, तर क्रिस गेलला 3 निकनेम्स आहेत, 2 अगदी सारखी आहेत. तर पहिलं त्याचं निकनेम आहे द बॉस आणि दुसरं युनिव्हर्सल बॉस. आता क्रिस गेल जेव्हा विकेटवर येतो आणि विकेटवर आल्यावर जेव्हा तो चालू लागतो म्हणजे त्याची बॅटिंग जेव्हा चालू लागते, तेव्हा आता मॉडर्न क्रिकेटमध्ये फार थोडी मंडळी आहेत की त्याला आवरू शकतील. त्यामुळे तो जेव्हा त्याचं वागणं किंवा त्याच्या त्या ड्रेडलॉक्स, त्याच्या त्या गळ्यातल्या चेन, आता गळ्यातल्या सोनेरी चेन हे वेस्ट इंडिज क्रिकेटचा युनिफॉर्मच आहे. थांब जरा थांब. तू त्याला चेन म्हणूच कसं शकतो? त्याला साखळदंड म्हणायला पाहिजे. करेक्ट. मला वाटतं वेस्ट इंडिजचा तो एक युनिफॉर्मचा एक भाग आहे, सोनेरी साखळ्या. तर ते सगळं जे आहे म्हणजे त्याचा जो अवतार जो आहे तो येतो तो क्रीजवर आणि चालू लागतो, मग फारसा त्याला कोणी त्याला आवरू शकत नाही. त्यामुळे त्याचं निकनेम जे आहे ते युनिव्हर्सल बॉस किंवा बॉस, म्हणजे ही इज द बॉस, ही डॉमिनेट्स द बॉलिंग अँड द फिल्डिंग. बरोबर. आणि त्याच्यावरनच फॉलो थ्रू जर आपण घेतला क्रिकेटमध्ये जे म्हणतो, त्याचं पुढचं निकनेम म्हणजे गेल स्टॉर्म. हे मला जास्त क्रिएटिव्ह वाटतं, कारण गेलचं जे स्पेलिंग आहे GAYLE, त्याच्यावरनं GAIL, गेल स्टॉर्म. आता गेल हा जो इंग्रजी शब्द आहे म्हणजे ते वादळ, त्याला थोडक्यात म्हणतात वादळ. वादळ. आणि तो म्हणजे खेळू लागला की म्हणजे तो वादळासारखाच खेळतो. आणि मग तो कोणाला आवरत नाही. तर त्याच्यामुळे त्याचं नाव जे पडलेलं आहे ते आहे, म्हणजे त्याला 3 निकनेम, बॉस, युनिव्हर्सल बॉस आणि वादळ, गेल स्टॉर्म. मिलिंद, एक खेळाडू असा आहे की ज्यांनी गाजवलं तुफान, म्हणजे क्रिकेट जगतावरती असा इम्पॅक्ट करून गेला तो, फक्त खूप लवकर आपल्याला सोडून गेला रे. मला खूप त्याचं वाईट वाटतं. त्याचं नाव माल्कम मार्शल. काय सांगशील त्याबद्दल? अरे, माझ्या मते द बेस्ट एव्हर. आणि ऑफकोर्स माझं मत, आता बरेचसे लोक जेव्हा आपण फास्ट बॉलर्स बद्दल बोलतो तेव्हा डेनिस लिलीचं नाव घेतात, द बेस्ट एव्हर. मला जर चान्स दिला तर मी म्हणेन माल्कम मार्शल द बेस्ट एव्हर. आणि माल्कम मार्शलचं इंटरेस्टिंग म्हणजे एक डॉक्टर जेकिल अँड मिस्टर हाईड हे तुम्ही पुस्तक वाचलं असेल किंवा त्याच्याबद्दल ऐकलं असेल. तर माल्कम मार्शलला डॉक्टर जेकिल अँड मिस्टर हाईडची जे डिस्क्रिप्शन आहे ते परफेक्ट होतं. म्हणजे तो जेव्हा फील्डवर खेळायचा तेव्हा तो, म्हणजे मला एकच शब्द मराठीत वाटतो, खतरनाक. बापरे. आणि दुसरं म्हणजे त्याची जी बॉलिंग होती किंवा त्याचा जो लाईन ऑफ अटॅक, एक तर तो राऊंड द विकेट टाकायचा बऱ्याच वेळा, आणि त्याचं जे अंगावर बॉल यायचे तर
ही वॉज व्हेरी डेंजरस, म्हणजे डेडली, ऍब्सोल्युटली डेडली. आता लोक म्हणतात देर वॉज वन गॅटिंग बॉल. तो शेन वॉननी लेग स्टंपच्या बाहेरून बॉल टाकला आणि ऑफ स्टंपची उडवून गेला. देर वॉज अ सेकंड गॅटिंग बॉल, सुनंदन. आणि सेकंड गॅटिंग बॉल वॉज नॉट ॲज प्लेझंट ॲज द फर्स्ट. बापरे, हॉरिबल. मार्शलनी जो बाउन्सर मारला आणि गॅटिंग ट्राईड टू हुक इट, नाकाचे 4 तुकडे झाले नाकाच्या हाडाचे. आणि जेव्हा तो फिल्डर बॉल उचलायला गेला तेव्हा देयर वॉज अ स्मॉल पीस ऑफ कार्टिलेज ऑन द बॉल. सो दॅट डेडली, इट वॉज दॅट डेडली मार्कम मार्शल. हाच माल्कम मार्शल जेव्हा फील्डच्या बाहेर जायचा, ही वॉज अ जेंटल मॅन, ऍब्सोल्यूट जेंटल पर्सन. आणि बऱ्याचशा, म्हणजे बार्बेडॉसचा होता मार्कम मार्शल, तर बऱ्याचशा वेळा तो मुलांना क्रिकेटची किट्स गोळा करायचा, इतर प्लेयर्सला जाऊन अप्रोच करायचा की तुम्ही वापरलेले किट्स द्या वगैरे. आणि खूप त्यांनी काय काय चांगलं केलं. लँकेशायरला खेळायचा, खूप मोठा स्ट्रॅटेजिस्ट होता, कोच होता. सो त्यामुळे ही वॉज डॉक्टर जेकिल अँड मिस्टर हाईड. ते काय त्याचं निकनेम नव्हतं. मार्शलचं निकनेम होता मॅको. आता मॅको नावाचा एक शार्क आहे बरं का, आणि मावरी शब्द आहे मॅको. तर कुणीतरी, म्हणजे अर्थात मॅल्कम वरनं मॅको झालं, पण तो ज्यांनी शोधला तो पण असं परफेक्ट नाव शोधलं की ही वॉज लाईक अ शार्क. म्हणजे जो बॉलिंग जेव्हा करायचा तसा शार्कनी जर एखाद्या बोटीचं जर हे बेस फाडायला सुरुवात केली तर तो 2 मिनिटात ती बोट उद्ध्वस्त करतो. तसा मार्शल कुठली बॅटिंग ऑर्डर तुम्ही किती रथी महारथी आणा, जर मार्शल जर त्या दिवशी चालत असला, आणि तो बऱ्याच दिवशी चालायचा, तो फारसा असं कधी चालला नाही असं झालं नाही, तर ही वॉज डेडली आणि ही वॉज लाईक अ शार्क. आणि दॅट्स वाय हिज निकनेम वॉज मॅको. लॉईड जो आहे, जो त्यांचा कॅप्टन होता, त्यांनी सुद्धा ही गोष्ट मला भेटल्यानंतर म्हणले होते की बाकी सगळे जण आहेत पण आय यूज टू हेवीली रिलाय ऑन मॅको. कारण तो म्हणला की त्याच्या उंची नव्हती, रनअप त्याचा कळायचा नाही, पण त्याचा हँड स्पीड हा खूप भयानक होता. तर त्याचा जो एक, म्हणजे मी म्हणेन की जत्रेत हरवलेला जुळा भाऊ, आणि तो म्हणजे अँडी रॉबर्ट्स. ते दोघं एकत्र बॉलिंग टाकायचे तेव्हा, म्हणजे गावस्करांनी इतक्या सेंचुरीज त्यांच्या विरुद्ध केल्या कशा, हे परत एकदा आपल्याला प्रश्न पडतो. रॉबर्ट्स बद्दल काय सांगशील? आता बार्बेडॉस कडनं आपण चाललो अँटिगा आणि बार्बुडाला, विच इज अँडी रॉबर्ट्स. अँडी रॉबर्ट्स, मी निकनेम वरनं चालू करतो, म्हणजे बऱ्याच आपण जे आता बोलतोय, मी आधी माहिती देतो आणि मग निकनेम सांगतो आणि त्याची स्टोरी सांगतो. अँडी रॉबर्ट्स, आय विल स्टार्ट विथ द निकनेम इटसेल्फ. अँडी रॉबर्ट्सची 2 निकनेम होती. पहिलं म्हणजे हिटमॅन आणि दुसरं म्हणजे असॅसिन. आता हिटमॅन आपल्या रोहित शर्माला पण म्हणतात, पण तो वेगळ्या प्रकारचा हिटमॅन आहे. तो बॅटनी हिटिंग करतो, अँडी रॉबर्ट्स बॉलनी हिटिंग करायचं. आता मगाशी सुनंदन सांगितलं तुम्ही की सुनील गावस्करनी कशा सेंचुरी मारल्या एवढ्या अँडी रॉबर्ट्स वगैरे विरुद्ध, आणि गावस्कर्स ग्रेटनेस इज मॅग्निफाईड वेन वी थिंक अबाउट दीज थिंग्स. तर अँडी रॉबर्ट्सचं एक त्यांनी वर्णन केलंय सनी डेज मध्ये, आणि मला अजून आठवतं, मी लहान होतो तेव्हा सनी डेज वाचलं होतं. तर सनी डेज मध्ये गावस्करांनी सांगितलं की ही हॅड 2 बाउन्सर्स. अँडी रॉबर्ट्स हॅड 2 बाउन्सर्स. वन यू कुड सी, म्हणजे तुम्ही तो, अँड यू कुड हिट ऑर डक. म्हणजे दिसून बाउन्सर दिसायचा आणि इधर तुम्ही डक करा किंवा त्याचा हुक किंवा पूल शॉट मारू शकत होते. द अदर यू कुडंट सी. आणि सुदैवाने सुनील गावस्करांना तो यू कुडंट सी बाउन्सर दिसला नाही, कारण दॅट वॉज अ अमेझिंग थिंग ही डिड. तर वेन ही इज टू बोल, तर त्यात, आणि दुसरं म्हणजे असॅसिन नावाचं हे का असावं की त्यांचा एक चेहरा असा मख्ख होता. अँडी रॉबर्ट्सचा ना तुम्हाला हसरा चेहरा तुम्हाला फारसा दिसणार नाही फोटो कुठे, यू विल रेअरली सी. आणि अँडी रॉबर्ट्स जेव्हा मी बोलतो किंवा माझ्या डोळ्यासमोर अँडी रॉबर्ट्स येतो ना, तेव्हा माझ्या समोर सिनेसृष्टीतला एक माणूस येतो, हिंदी सिनेसृष्टीतला, नाना पाटेकर. नाना पाटेकर जेव्हा एखाद्या, म्हणजे तो हिरो असो किंवा विलन असो, त्याच्या समोरच्या व्यक्तीला जेव्हा ती नजर किंवा ती स्टेअर देतो, त्याला काही बोलायला लागत नाही, त्याला दम द्यायला लागत नाही, काय नाही, नाना डोळ्यांनी बोलतो. तसा अँडी रॉबर्ट्स ना, तो डोळ्यांनी बोलायचा. आणि त्याची फक्त एक मक्क नजर टाकली बॅट्समनला की मला वाटतं बॅट्समनच्या पोटात कालवा कालव होत असेल नक्की.
गावस्करांनी नाही गावस्करांनी याच्याविषयी फार मस्त सांगितलेलं होतं. ते अँडी रॉबर्ट्सना सर्वात जास्त रेट करतात त्यांच्या सगळ्या पेस बॅटरीमध्ये. कारण ते म्हणले की त्यांचं सातत्य म्हणे अचाट होतं आणि बाउन्सर म्हणे लोक शॉर्ट पिच बॉल इज बाउन्सर. फॉर अँडी रॉबर्ट्स गुडलेन बॉल वॉज अ बाउन्सर. पुढे टाकून सुद्धा बॉल वरती हे करायला मिळायचा नाही. आणि म्हणे या माणसाने इतका शांत माणूस होता की यांनी आयुष्यामध्ये एकदाही म्हणे कोणाला स्लेज केलं नाही, एकदाही नाही. पण म्हणे त्यांच्या हातात बॉल असायचा, त्यांनीच ते स्लेज करायचे, त्यांना तोडण्याची गरज नाही पडायची. फक्त जो बाउन्सर खूप जोरात जायचा, दिसायचा नाही, किंवा एखादा तुम्हाला वाटायचा शॉर्ट पिच बॉल आहे परंतु आउटस्टँडिंग आउटस्विंग जायचा, तेव्हा फॉलो थ्रू मध्ये पुढे येऊन फक्त ते गावस्करांना अशी डावी भुवई अशी उडवून फक्त असे म्हणजे कसा वाटला तुला? बस एक भुवई उडवायचे, दॅट्स इट. मगाशी जो फायर इन बॅबिलॉनचा हे केला होता मी उल्लेख, त्याच्यामध्ये सुरुवातीला अँडी रॉबर्ट्स बोलतात, म्हणजे ही इज ऑल्सो सर अँडी रॉबर्ट्स. बरोबर. आणि तेव्हा अँडी रॉबर्ट्सचा आवाज कसा हे पहिल्यांदा मला लक्षात आलं. कारण अँडी नेव्हर स्पोक, अँडी ऑलवेज बोल्ड आणि ही बोल्ड फास्ट. दॅट्स इट. हे डिस्कशन मित्रा खूप वेळ चालू राहू शकतं, परंतु एका माणसाचं नाव उल्लेख केल्याशिवाय ही आपल्या गप्पा संपू शकत नाहीत. आणि तू आता अँटिगाला आलेलाच आहेस मित्रा, तर अँटिगावरती राज्य करणारा, क्रिकेटवरती राज्य करणारा असा एक क्रिकेटर होऊन गेला, त्याचं नाव व्हिव्हियन रिचर्ड्स. त्यांच्याबद्दल काय सांग? ओ मान, एवढंच अशाने सुरुवात करूया आपण. व्हिव्हियन रिचर्ड्स माझा सगळ्यात आवडता वेस्ट इंडियन प्लेअर, किंवा सगळ्या क्रिकेट मधला पण आवडता प्लेअर. म्हणजे ऑनेस्टली सांगायचं तर ऑफकोर्स सुनील गावस्कर, कारण मी जेव्हा मोठा होतो तेव्हा सुनील गावस्कर वॉज द सुपरस्टार नॉट ओनली ऑफ इंडियन क्रिकेट बट वर्ल्ड क्रिकेट. आणि त्याच पॅरलल मध्ये वेस्ट इंडिजचा अँडी आपला व्हिव्हियन रिचर्ड्स. बरोबर. आता व्ह्यू रिचर्ड्सला 2-3 निकनेम्स आहेत. तर आपण पहिल्यांदा व्ह्यू रिचर्ड्स, म्हणजे आपण जेव्हा व्ह्यू रिचर्ड्स उल्लेख करतो तेव्हा बॅटिंग ही तर फार उच्च दर्जाची होती, म्हणजे त्यात काही प्रश्न नाही. पण व्ह्यू रिचर्ड्सचा जे पहिला उल्लेख केला आणि डोळे बंद केले तर च्युइंगम खात पिचवर एकदम रुबाब डिफरंट एरोगंट स्टाईलनी माणूस यायचा. आणि पिचवर जेव्हा ते यायचे तेव्हा ती जी 22 यार्डाची खेळपट्टी आहे, इथं मी राजा आहे, दॅट इज व्हॉट ही इज टू से विथ दॅट स्टाईल अँड डिमिनर. आणि व्हिव्हियन रिचर्ड्स म्हणजे कसं की आल्यावर पहिला असं तर झोका बिका असं देणार, असं बघणार फिल्डिंग कुठे आहे. तर ही इज टू ऑलमोस्ट लुक लाईक अ बॉक्सर, आणि ही हॅड सॉलिड आर्म्स एज वेल. तर पहिलं जे निकनेम आहे ते स्मोकिंग जो, दॅट वॉज हिज फर्स्ट निकनेम. आणि अर्थात ते पडलं जो फ्रेझियर वरून. आता त्याला बऱ्याच थिअरीज आहेत, म्हणजे वाय डिड व्हिव्हियन रिचर्ड्स गेट द नेम स्मोकिंग जो. तर त्याला बऱ्याच थिअरीज आहेत. एक थिअरी म्हणजे व्हिव्हियन रिचर्डला जर आपण एखादा फोटो आपल्याला सापडला समजा असा उघडा, तर ही वॉज ऑलमोस्ट लाईक अ बॉक्सर, वेल बिल्ड मसल्स ही वॉज. दुसरं म्हणजे ते डिमिनर, म्हणजे वेन यूज टू कम ऑन द फील्ड ऍज इफ ही वॉज बॉक्सिंग. तिसरं एक थिअरी मी माझ्या वाचनात आली, म्हणजे खास वाचून शोधलंय का, तर त्याच्यात असं होतं की जेव्हा हे 80च्या शतकात जेव्हा हे लोक खेळायचे तेव्हा there were 2 big boxers, एक जो फ्रेझर आणि दुसरा मोहम्मद अली. बरोबर. आणि दे फॉट मेनी बिग बॅटल्स. तर जेव्हा ही चर्चा व्हायची तर फॉर सम रिझन व्हिव्हियन रिचर्ड्स हे नेहमी जो फ्रेझरची बाजू घ्यायचे. आणि ही थॉट की जो फ्रेझर वॉज अ बेटर बॉक्सर, पर्सनल मत. तर त्याच्यावरनं त्यांना ते स्मोकिंग जो असं नाव पडलं. आणि इंटरेस्टिंगली व्हिव्हियन रिचर्ड्स हॅज संग अ सॉन्ग कॉल्ड स्मोकिंग जो, आणि त्याची एक रेकॉर्ड अवेलेबल आहे. हे इट्स अ व्हेरी रेअर थिंग. आणि व्हिव्हियन रिचर्डचा आवाज म्हणजे असा डीप एकदम असं, त्यामुळे इट वुड बी व्हेरी इंटरेस्टिंग टू सी. दुसरं निकनेम फार सिम्पल होतं, आणि तुम्ही त्यांचा उल्लेख, तुम्ही त्यांना जेव्हा भेटता तुम्ही त्यांना सर व्ह्यू म्हणत असाल, तर दॅट इज हिज निकनेम. आणि त्यात म्हणजे काही स्टोरी नाही, व्हिव्हियनचं शॉर्ट व्ह्यू. पण तिसरं जे निकनेम आहे ते मला वाटतं सगळ्यात त्यांना व्यवस्थित लागू होतं, अँड दॅट थर्ड निकनेम वॉज एम्परर. आणि फॉर ऑब्व्हियस रिझन्स. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की व्हिव्हियन रिचर्ड्स यांचं पूर्ण नाव सर आयझॅक व्हिव्हियन अलेक्झांडर रिचर्ड्स.
तर एक नाही 4 एम्परर्सची नावं होती हो एका माणसाच्या. म्हणजे आता म्हणजे आई वडिलांनी पण म्हणजे म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसले असतील बहुतेक. तर कसं म्हणजे एका फटक्यात 4 निघणे. एक आपल्या एक नावात एखादा राजा असतो, याचे 4 होते. तर एकदा त्यांना विचारलं कोणीतरी की म्हणजे फार सुरुवातीच्या काळात म्हणजे तेव्हा गाजलेले नव्हते, ही वॉज जस्ट कमिंग अप. अरे एवढे फास्ट बॉलर्स आहेत वगैरे, तर तुला भीती वाटत नाही का? तर त्यांनी म्हटलं म्हणजे ही टोल्ड हिम इन हिज युज्युअल स्टाईल, मान हाऊ मेनी एम्परर्स आर देअर इन माय नेम? देअर आर 4. आयझॅक, विवियन, अलेक्झांडर, रिचर्ड. So why would 4 emperors be scared of one fast bowler? That was his say on that. And amazing guy, like brilliant personality, brilliant bowler, and again a batsman, sorry, and again off the field he was a तुम्हाला जास्त माहिती आहे, ऑफ द फील्ड एकदम जोवियल माणूस. इयन बोथम, आता मगाशी आपण जोएल गार्नर यांचा हे केलं, तर इयन बोथम, जोएल गार्नर आणि विवियन रिचर्ड्स हे एकेकाळी सॉमरसेट काउंटीसाठी एकत्र खेळले होते आणि खूप चांगले मित्र होते. आणि इयन बोथमचा जो मुलगा आहे, तर सर विव इज हिज गॉडफादर. आणि बोथम यांनी सांगितलं की मी फक्त ह्या माणसाबरोबर क्रिकेट खेळलो म्हणून मी याला गॉडफादर केलं नाही, ही इज लाईक अ ब्रदर टू मी. म्हणजे आपण एरवी बघतो की फील्डवर एवढे क्लॅशेस होतात, पण बाहेर फील्डच्या बाहेर त्यांची सुंदर अशी दोस्ती होती. तर दॅट एक छोटासा किस्सा, थोडा साईडचा किस्सा सांगितला. मी किस्सा सांगतो. शुअर. 2 आहेत छोटे. तू एक म्हणतोस, मी 2 सांगतो. की साऊथ आफ्रिकेला रिबेल टूर इंग्लंड मधनं गेली होती. प्रचंड मोठी पैशाची ऑफर ही इयान बोथमना होती. त्यांनी ती नाकारली, ती फक्त हे सांगून की जर का मी ही ऑफर स्वीकारली तर मी माझ्या मित्राला डोळ्यात डोळे भिडवून बोलू शकणार नाही. हे महत्वाचं. आणि दुसरी एक गोष्ट तुला सांगतो, सर विवियन रिचर्ड्सनी एक अफलातून इंग्लंडमध्ये वन डे इनिंग 180+ रन्सची खेळली होती. आणि त्या ह्याच्यामध्ये एक बाउन्सर बोथमनी टाकला. तो बाउन्सर त्यांनी स्टाईलमध्ये त्यांच्या डीप स्क्वेअर लेगला प्रेक्षकात भिरकावून दिला. आणि नॉर्मली बाउन्सर टाकल्यानंतर ते टॅप करून यायचे, विकेट टॅप करून यायचे. तर मिलिंद, एक सेकंद फक्त तू विचार कर की हे इकडच्या एंडून निघाले, शोधत 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 तो स्पॉट, आणि तिकडच्या एंडच्या गुड लेंथला जाऊन टॅप करून आले. आणि बोथम त्यांना बोलवत होता. ही मॅच मी स्वतःच्या डोळ्यांनी इंग्लंडमध्ये पाहिली आहे म्हणून मला तो प्रसंग आठवला म्हणून तुला सांगितला. पण गावस्कर म्हणतात की देर इज ओनली वन किंग इन क्रिकेट अँड दॅट इज विवियन रिचर्ड्स. आणि ते त्यांच्या पर्सनॅलिटीकडे बघून कळतं. आणि मिलिंद, तू मगाशी जे म्हणलास ते इतकं सत्य आहे मित्रा, की वेस्ट इंडिजमुळे क्रिकेटमध्ये एक रंग येतो, एक फ्लेवर येतो. तो फ्लेवर वेस्ट इंडिज विदाऊट क्रिकेट विदाऊट वेस्ट इंडिज हे अप्रतिम पदार्थ विदाऊट मीठ असंच मला नेहमी वाटतं. तो फ्लेवर त्या लोकांची वेळ येऊ शकत नाही. ते जिंकण्या हरण्यामध्ये त्यांची एक ग्रेस असते. क्रिकेट आयुष्य ते एकत्र एन्जॉय करतात, ग्राउंड मध्ये तो आनंद घेतात, प्रेक्षकांना तो देतात. ह्याच्यामुळे आपली ही जी चर्चा झाली मित्रा, एक छोटा किस्सा सांगतो, अजून एक छोटस सांगतो. सनी डेज मधलेच वाचलेलं आहे. आणि म्हणजे वेस्ट इंडिज बद्दल अजून जास्त कोण चांगलं सांगू शकेल सुनील गावस्करांशिवाय. तर म्हणजे टॅलेंट आपण जे म्हणतो, म्हणजे 70तलं 80तलं म्हणजे 1970 1980 टॅलेंट, तर एक वाक्य, आणि म्हणजे वाक्य असं ओझरतंय, पण जर विचार केला आणि आता जर त्याचा संदर्भ लावला तर ते वाक्य फार मनाला टोचून जातं किंवा मनाला आपल्याला खूप काही सांगून जातं. मला वाटतं अँटिगामध्ये किंवा बहुतेक बार्बेडॉसला गावस्करांनी ते वाक्य लिहिलंय की त्या काळामध्ये त्यांनी सांगितलंय की अ बारमन was serving beer to you in the bar could bowl as fast or similar to the people who bowled in the test matches. आणि people म्हणजे some Indians used to ask the barman to bowl to them in the nets. म्हणजे या लेवलची टॅलेंट एकेकाळी वेस्ट इंडिज मध्ये होती. क्या बात, क्या बात. विच वी डोंट फाइंड इट टुडे अनफॉर्च्युनेटली. म्हणून आपल्याला ते वेस्ट इंडिज म्हणलं की प्रेम जे उफाळून येतं.
आणि आज जे हे तू एक ना दोन मित्र जवळजवळ 9 खेळाडूंबद्दल तू अप्रतिम माहिती सांगितलीस, त्यांच्या निकनेमचे किस्से सांगितले. तुम्हाला हे बघून कसं वाटलं, या किस्से कहाण्या ऐकून काय वाटलं हे जरूर कळवा. कारण मी आत्ताच एक हळूच हिंट तुम्हाला देऊन ठेवतो की वेस्ट इंडिज बरोबरीने मिलिंद अजून एका देशाच्या खेळाडूंचे किस्से कहाण्या तुम्हाला देणार आहे, समजून सांगणार आहे. आणि त्यावेळेला अजून एक मस्त माणूस आपल्याला जॉईन पण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला एकदम सगळी भांडी मी फोडत नाही. त्यामुळे ह्याचा आनंद घ्या आणि पुढच्या एपिसोडसाठी मात्र लक्ष ठेवून राहा. थँक्यू व्हेरी मच मिलिंद. थँक्यू सो मच. थँक्यू सुनंदन. बाय. खूप मजा आली. बाय बाय बाय.